काही मिनिटाचे हे श्रवण तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. चला पुरुषोत्तम महात्म्याच्या पवित्र अध्यायाचे भक्तिभावाने श्रवण करूया. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायांती ऐसे वृत्त. उग्रदेवे मणिग्रीवा प्रत तू कोण का वससी वनात इत्यादी वृत्तांत प्रश्नेला आता जे का तयांचे उत्तर मणिग्रीवे कथिले सादर तेची मी येथे सविस्तर वर्णितो समग्र ऐकिजे. मणिग्रीव म्हणे द्विजेंद्रा एक चमत्कार पुरु नामक विद्वज्जन समावृत्त एक उत्तम नगर आहे पे. तेथे स्वस्त्री सहवर्तमान सर्वदा मी राहत असून मणिग्रीव माझे अभिधान शुद्र जाती पवित्र बहुसंपत्तीमान असोनी परोपकार करी अनुदिनी तेने सकळ जना लागुनी अत्यंतची प्रिय असे. परिदैव योगे कदाचित मज दुबुद्धी झाली बहुत निजधर्म सोडिला समस्त बहु आकांत मांडिला परस्त्रियांसी बळे धरून भोगू लागलो अनुदिन नानाविध मत्यांचे पान रात्रंदिनी चालविले सहास कर्मी धरिले धैर्य करू लागलो हिंसाचर्य लोक करीती बहु आश्चर्य सकळ आर्य त्रासले ही धर्मपत्नी सती अबला हिने समुपदेश बहु केला परितोम्या नाही मानिला क्रम चालविला तैसाची ग्रामस्थ जन सर्व ग्रासले गावातून मज हाकिले तो बृहद्वळ राये वाहिले वळे लुटविले मम सदन शेष धन जे राहिले काही तेही घेतले बंधुजनांनी तिरस्कार केला सकळिकांनी वनाठाई प्रवेशलो ही मम कांता पतिव्रता येसी माझी बहुचिंता यास्तव सोडोनी माता पिता मज सर्वथा अनुसरली तेव्हापासून ये सहित असतो या घोरवनात नाना जीव वधुनी सतत उदर भरीत राहिलोसी मी अत्यंत दुरात्मा पाही मज समपापी कोणी नाही दुःख भोगितो सर्वदाही अनुग्रह काही करावा काही होते प्राचीन पुण्य म्हणून आज हे दिसले चरण आता ह्या स्त्री सह वर्तमान तुम्हा शरण आलो असे तरी दया करा हो मजवर तुम्ही दयाळ मुनिवर शरणागत जना अभय कर दुःख सत्वर निरसावे जेणे माझे दरिद्र समूळ निरसोनिया जाईल सकळ आणि पावोनिया वैभव विपुल सुखे अचळ वर्तेन मी ऐसे काही उपदेशुनी कृतार्थ करावे मज लागोनी ऐसी शूद्राची एकोणी वाणी तयासी मुनी बोलत हे मणिग्रीवा भाग्यवंता तू कृत्य आहेसी सर्वथा जे ह्या कांतारा माझी तत्वता माझे आतिथ्य केलेसी तस्मात तुझे स्वस्त्री सहित पुढे कल्याण होणार खचित भावी शुभांची सूचक यथार्थ चिन्हे पूर्वीच दिसताती आता तीर्थ व्रत दानाविणे तो द्वारिद्र निरसेल जाणे ते म्या सर्व आपुल्या मने निर्धारिले साचार आता येईल तिसरा माझ पुरुषोत्तम नाम तयास त्यात तुम्ही दोघांनी विशेष सांगतो ऐसे आचरावे पुरुषोत्तम प्रित्यर्थ जाण दीप लावावा यथाधिविधान तेने तुमचे दारिद्र्य तक्षण समूळ संपूर्ण निरसेल तील तेले वाघृते निवृत्ती दीप लावावा यथाशक्ती परितीत आता दुर्लभ असती वनी वसता म्हणून तरी इंगुदी तैले मासवरी स्त्री सहनी मेदा दीप करी नित्य स्नान या सरोवरी या सारुनी करी हे कृत्य हाची माझा तुझोपदेश यानेच दुःख निरसेला शेष पावोन या वैभव विशेष सुख तुम्हास होईल पे तुम्ही उत्तम आतिथ्य केले तेने माझे मन तोशिले म्हणून वेदी निश्चयिलेले कर्म कथिले तुम्हास अरे केवळ दीपदानेसी लक्ष्मी वाढते निश्चयसी मग ते विधीने अधिकमासी करिता काय वर्णावे वेदोक्त कर्मे दाने विविध नाना तीर्थे शास्त्रे आगाध योग ज्ञान सांख्य विशुद्ध तैसीच तंत्रे सकळची आणि सर्व वेदाभ्यासने कृच्छादी व्रते आचरणे सदा गोमती तट सेवने श्राद्ध करणे गये माझी उपराग सहस्त्रे आणि व्यतिपात शतपर्वणी कुरुक्षेत्रादी क्षेत्रे आणि दंडकाधिक अरण्याची ती पावन सती सर्वही परिपुरुषोत्तम दीप जो काही तयाच्या षोडश कलेचीही योग्यता नाही दयास वेदोक्त कर्माधिकाहुनी अधिकमासेचे दीपदान शतगुणी श्रेष्ठ असे म्हणून यथा विधान कीजिये हे गुह्यातुनी गुह्य पाही कदा न सांगावे कोणासीही धनधान्य पुष्पपुत्रादी सर्वही प्राप्त होय ययाचेनी हे वंद्यत्वे वंद्यत्व हरिते
स्त्रियांलागी अवैधव्य करीते, राज्यभ्रष्टा ते राज्य देते आणि पुरविते चिंतितार्थ, याचे निकन्ये लागी तत्वता, दीर्घायुगुणी लाभतो भरता, कांतार्थिया ते पतिव्रता, सुशीला कांता लाभते, विद्यार्थी याती विद्या लाभती, सिद्धी कामुका सिद्धी मिळती, कोशेच्छुजना कोश प्राप्ती, मोक्षार्थी पावती मोक्षास, पुरुषोत्तम प्रीती विषयी पुरुषोत्तम मासा ठाई, विना शास्त्र विना विधी कोठेही दीप लाविती, जे त्यांचे सकळ मनोरथ अनायासे पूर्ण होतात, मग विधीने लाविता यथास्थित, जगी अप्राप्त काय पा, जी जी इच्छा धरावी मनी ती ती पुरवितो ऋषिकेशी, तस्मात भावे पुरुषोत्तम मासी दीप अवश्य केजिये, हे सर्व दरिद्र नाशन दुज कथिले तीव्र साधन, याचे आचरणे तुझ तक्षण वैभव पूर्ण लाभेल, तुम्ही माझी केली तर सेवा म्हणून तोषलो मणिग्रीवा, आता येतो निरोप द्यावा सदा असो तव कल्याण, ऐसे बोलून तो मुनी श्रीहरी ते स्मरत मणिग्रीवाचा निरोप घेऊन प्रयागा चालला झाला, तेव्हा तया ते पोचवित मणिग्रीव आणि त्याची योषित दोघेही काही दूरपर्यंत प्रेमे दाती राहिली, तेथे वंधुनी मुनीचे चरण स्वाश्रमाग आली, परतून प्रयागासी गेला ब्राह्मण, कामना पूर्ण झाली, इकडे वनिते दंपती अंतरी ठेवून द्विजभक्ती, पुरुषोत्तम माते चिंतित चित्ती, कालक्रमिती आनंदे तो मास द्वय जाऊनी वाहिला, पुरुषोत्तम मासा आला जो का साक्षात पुरुषोत्तमाला प्रिय आगळा सर्वात, तेव्हा स्मरुनी त्यास दुरुते तेने जैसे कथिले होते, तैसेची ती दंपती ते करीती झाली साचार, पुरुषोत्तम प्रीतीद्वारे आपणा वैभव मिळाले सारे, म्हणून प्रभाती शीत नरे तडागी स्नान करून या, इंगुदीच्या शुद्ध तैलेसी दीप करीत एक भावेसी, ऐसे आचरता नित्य नेमेसी, अधिक मास लोटला उग्र देवाच्या प्रसादे, तक्षण मनीचा मळ गेला झडून, त्यावरी दीपाचा प्रभाव महान झाली पावन दोघी, अंतःकरणी आली शांती शांती येताच गेली कंती, ठाईच मुराली विषय प्रीती जडली वृत्ती, पुरुषोत्तमी दोघेही झाली आनंदगण, ऐसे लोटले काही दिन पुढे पाहुनी निधन स्वर्गी जाती जाहली, तेथे सर्व देवांसंगे सतत त्रस्त भोग भोगुनी अनंत, उग्रदेव प्रसादे येत उत्तम जन्म जाहली पावली, पूर्वी जन्मी जो मणिग्रीव मृगहिंसक दुःख बाव, तोच हा तू चित्रबाहू राव सांप्रत झाला आहेसी, आणि पूर्वजन्मा माशारी जी तव पत्नी होती सुंदरी, तीच ही सांप्रत तव नारी चंद्रकला झाली पत्नी असे, ही पातिव्रत्य धर्मे करुणी पूर्वजन्मी वर्तली, म्हणून सांप्रत तव अर्धांग हारिणी झाली पत्नी साचार, ज्या का पातिव्रते वर्तत त्या पती पुण्य धर्म भगिनी होत, हा सर्व शास्त्राचा सिद्धांत अनुभवा येथे आलासे, पूर्वजन्मी अधिक मासी इंगोदी तैले दीप कैलासी, तेने पुण्य हे सांप्रत तुझसी अकंटक राज्य लाभले, आणि त्याच पुण्य हे विपुळ वैभव लादले तुझ सकळ, तैशीच ही सती निर्मळ पत्नी सुज्वळ लाभली, अधिक मासीचा दीप पावना तयाचा हा प्रभाव जाण, राजेश्वरा तू हस्त जोडून मज लागून प्रश्निले, जे जी की अखंड लक्ष्मी विपुल अकंटक राज्य सकळ, आणि पतिव्रता पत्नी निर्मळ ही मज कैशी लाभली, म्या काय केले पुण्याचरण ते मज सांगा विवरून, त्याचे उत्तर हे संपूर्ण तुझ लागून सांगितले, आता मी जातो स्वस्थाना प्रतत व कल्याण असो सतत, ऐसे सांगून मुनी त्वरित स्वस्थाना जाता राहला, आणि तो चित्रबाहू राजेश्वर सुख भोगोनी जन्मभर संतती स्थापुनी भूमीवर सदार मुक्त राहला, जेतुनी नाही पुनरावृत्ती ती त्यास लाभली सायुज्य मुक्ती, ऐसे अधिक मास दीपाचे निवृत्ती महात्म्य असे अद्भुत, नारी किंवा नरचे कोणी अधिक मासा माझे अनुदिन स्नान किंवा उपोषण यथा विधान करीतात, तयासी नाही पुनरावृत्ती, गर्भयातना तत्काळ सुटती, आणि ही कथा पडती ऐकती तेही पावती त्याच पदा, ऐसे हरीचे एकोणी भाषित पुनरपी लक्ष्मी प्रश्नी त्याप्रत, ती कथा रसाळ समस्त पुढच्या प्रसंगी वर्णियेली, इति श्री अधिक मास महात्मसार बृहन्नार दीप पद्माधार, सज्जन श्रोते ऐकोत चतुर पंचमोध्याय गोड हा, इति पंचमोध्याय हा. प्रिय भक्तांनो, दररोज पुरुषोत्तम महात्म्याचे एक अध्याय पारायण आपल्या व्यंकटेश ज्योतिष परिवारात होत राहणार आहे. अधिक मासामध्ये हे पारायण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या पारायणामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांती मिळते, पापांचा नाश होतो.
होतो आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते. अधिक मासात श्रद्धेने केलेले पारायण जीवनात सुख, समाधान, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती देणारे ठरते. त्यामुळे आपण सर्वांनी या भक्तिमय उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ, उपाय, व्रत, माहिती आणि धार्मिक मार्गदर्शन पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे असेल तर त्याची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या ग्रुपवर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य, पंचांग, धार्मिक उपाय तसेच माझ्या रोजच्या संस्कार वर्गाची लाईव्ह लिंक मिळेल. त्या संस्कारामध्ये मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, गणपती स्तोत्र यासारखी अनेक स्तोत्रे पूर्णपणे मोफत शिकवत असते. त्यामुळे भक्ती आणि संस्कार यांचा लाभ होण्यासाठी आजच माझ्या व्हॉट्सअप ग्रुप परिवारामध्ये सहभागी व्हा. श्रीकृष्ण कृपा सर्वांवर राहो. जय श्री हरी.